मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे आणि यावरून देशपांडे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा हा निघणारच असा निर्धार देशपांडे यांनी व्यक्त केलाय। गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते, मात्र मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी का नाही? ही कुठली दडपशाही आहे असा देशपांडेंनी प्रश्न विचारलाय। महाराष्ट्रातला मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल असं देशपांडेंनी म्हटलंय। एका ठिकाणी परवा काहीतरी तो आणीबाणीच्या विरोधात दिवस साजरा केला ना भाजपची, मग ही आणीबाणी नाहीये का? म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा नाही काढायचा आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी? हा दहशतवाद आहे सरकारचा। या दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही। तर आमच्या नेत्यांना अटक केली आहे, तर महाराष्ट्रातला मराठी माणूस, सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, पण मोर्चा निघेल। हे जे षडयंत्र चाललंय हे महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करायचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे। या षडयंत्राला आम्ही बळी पडणार कशाला? आता ते दुबेला आठवण आली? कोण हे सगळे कुठनं भय्य निर्माण झाले? चॅलेंज देणारे आम्हाला हे जाणीवपूर्वक बिहार इलेक्शनमध्ये याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न इथे चाललेला आहे। मला अनेक काल म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहतात ते उत्तर भारतीय असतील, गुजराती असतील, यांचा फोन आला की आमचा या गोष्टीला पाठिंबा नाही, आम्ही या गोष्टीला, हे बाहेरचे लोक आहेत, हे येऊन ते वातावरण खराब करायचा प्रयत्न करतायत, आमची अजिबात अशी इच्छा नाही, अशा पद्धतीचे फोन आले। आणि हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे म्हणून या प्रकारची भडक वक्तव्य देऊन माती भडकवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होताना दिसतोय।